हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर नगरकर. मी आपल्याला एप्रिल 2024 मध्ये जी परीक्षा झाली सेटची, त्या परीक्षेमध्ये पेपर 1 ए कोड असणारा जो पेपर आहे, त्या पेपरचं 5 प्रश्नांचे विश्लेषण या ठिकाणी करून दाखवणार आहे. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी चे 5 प्रश्न या ठिकाणी 2024 मध्ये आले होते. ते आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे, असा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग. आता इथं जोड्या दिलेल्या आहेत पहा. तर PXL म्हणजे काय, तर डिजिटल कॅमेराचा फोकस मापनाचे एकक असं दिलेलं आहे. PXL युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज. त्यानंतर HDD डिजिटल पडद्यांच्या उच्च स्पष्टतेचे डेफिनेशनचे एकक असं दिलेलं आहे. HDD. तर HDD म्हणजे काय, तर युनिट ऑफ हाय डेफिनेशन ऑफ डिजिटल स्क्रीन्स. आणि KBPS किलोबाईट पर सेकंद म्हणजे काय, तर डेटा हस्तांतर वेगाचे एकक. आणि युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट KBPS म्हणजे किलोबाईट पर सेकंद. तर शेवटची जोडी आहे डी जी आहे ती गिगाहर्ट्झ म्हणजे डिजिटल उपकरणांमधील स्मृती साठवण्याचे एकक. तर युनिट ऑफ मेमरी स्टोरेज ऑन डिजिटल डिव्हाइसेस गिगाहर्ट्झ. आता याचं उत्तर जे बरोबर आहे ते KBPS, कारण किलोबाईट पर सेकंद हे जे आहे तो डेटा हस्तांतर वेगाचे एकक आहेत. युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट जे मोजला जातो तो KBPS ने मोजला जातो. तर पिक्सेल जे असते, तर पिक्सेल हे डिजिटल प्रतिमांमधील रिझोल्युशनचे एकक आहे, ते फोकसचे एकक नाही. त्यामुळे हे उत्तर नाही आहे. HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह हे स्टोरेज डिव्हाइस आहे, ते उच्च परिभाषेचे म्हणजे हाय डेफिनेशनचे एकक नाही. हे काय आहे, तर HDD हार्ड डिस्क जे असते ते स्टोरेज डिव्हाइस आहे. आणि गिगाहर्ट्झ, आता गिगाहर्ट्झ हे प्रोसेसिंग वेगाचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एकक आहे, मेमरी स्टोरेज नाही. गिगाहर्ट्झ हे काय, मेमरी स्टोरेज नाही आहे, तर ते फ्रिक्वेन्सीचे किंवा प्रोसेसिंग वेगाचे एकक आहे. त्यामुळं हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. KBPS जे आहे किलोबाईट पर सेकंद. तर हे उत्तर बरोबर आहे. इट इज अ युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट. मोजण्याचे एकक म्हणजे KBPS. त्यामुळं C हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37 असा आहे की HTTP ऐवजी HTTPS, या ठिकाणी S दिलेलं आहे बघा, अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही डॅश असा प्रश्न आहे. म्हणजे वेन यू ॲक्सेस अ साईट विथ HTTPS इन्स्टेड ऑफ HTTP. इथं S वाढवलेलं आहे पहा. इन द ॲड्रेस बार इट प्रायमरीली मीन्स असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर पहिलं जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ते एक वेगवान इंटरनेट जुळणी जोड वापरत असतात, म्हणजे यू आर ॲक्सेसिंग अ स्पीडी कनेक्शन. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे, एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता, यू आर ॲक्सेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन. आणि तिसरा जो या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे C,
विदा हस्तांतरणाचा एक मार्ग वापरत असता, म्हणजे यू आर ॲक्सेसिंग अ सिंगल डेट लाईन ट्रान्सफर. आणि डी या ठिकाणी दिलेला आहे, स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असता, यू आर ॲक्सेसिंग अ स्मार्टफोन फ्रेंडली वेबसाईट. तर या ठिकाणी हा जो यस आहे, तर यस म्हणजे काय, तर हे सिक्युरिटी पर्पज. एक लक्षात घ्या की HTTPच्या पुढे यस असेल तर सिक्युरिटी पर्पज हे त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं याचं उत्तर आहे बी, यू आर ॲक्सेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन, म्हणजे एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता. त्यामुळं याचं उत्तर आहे बी. या ठिकाणी लक्षात घ्या की HTTP म्हणजे काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि येस फॉर सिक्युरिटी किंवा सिक्युअर असं म्हटलं जातं. तर HTTPS जे आहे ते तुमच्या ब्राउझर आणि वेबसाईटमधील संप्रेषण जे असतं आहे ती SSL/TLSच्या मदतीने इन्स्क्रिप्ट आणि सुरक्षित केलेलं असतं, SSL आणि TLSच्या मदतीने. त्यामुळं HTTPS हा हायपरलिंक असणारी वेबसाईट ही खूप सिक्युअर असते. आता इथं वेगवान इंटरनेट असं दिलेलं होतं बघा, ए पर्याय, यू आर ॲक्सेसिंग स्पीडी कनेक्शन. तर वेगवान कनेक्शन जे आहे ते HTTPSने हे वेगवान असण्याचे कनेक्शनची हमी देत नाही, कुठल्याही प्रकारची ते हमी देत नाही. किंवा सिंगल डेटा लाईन ट्रान्सफर, आता यू आर ॲक्सेसिंग अ सिंगल डेटा लाईन ट्रान्सफर असं सिम म्हणते पहा. तर HTTPशी थेट संबंधित नाही. सिंगल डेटा लाईन ट्रान्सफर जे आहे ते कोणत्याही HTTPशी थेट संबंधित नाही. त्याचबरोबर डी हा ऑप्शन जे आहे, स्मार्टफोन सुलभ वेबसाईट. तर एक लक्षात घ्या की HTTPS मोबाईल फ्रेंडली असण्याचा निर्देश देत नाही, म्हणजे मोबाईल फ्रेंडली आहे म्हणून यस हा युजर फ्रेंडली आहे असं थोडंच नाही आहे. तर हे पण उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे यू आर ॲक्सेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन, म्हणजे सिक्युअर कम्युनिकेशन करण्यासाठी HTTPSचा वापर केला जातो आणि तुमच्या ब्राउझर आणि वेबसाईटमधील संप्रेषण हे SSL आणि TLSच्या मदतीने एन्क्रिप्ट आणि सुरक्षित हे करत असतं. त्यामुळं या ठिकाणी यस वापरलेलं आहे, HTTPS. हे पहा, प्रश्न क्रमांक 38 असा दिलेला आहे की इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रम दर्शवितो, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च ऑफ दीज इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. आता एक लक्षात घ्या की क्रोनॉलॉजिकल इयरनुसार क्रोनॉलॉजिकल जे आहे, तर असा प्रश्न एक तरी परीक्षेमध्ये असतो. त्यामुळं प्रत्येक गोष्ट जे आहे त्याचं लॉन्चिंग इयर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. तर या ठिकाणी यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम, विकिपीडिया हा ए पर्याय दिलेला आहे. त्याचबरोबर विकिपीडिया, यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम. त्यानंतर सी पर्याय जीमेल, विकिपीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम असा या ठिकाणी ABCD असे 4 पर्याय दिलेले आहेत. पण एक लक्षात घ्या मित्रांनो की विकिपीडिया जे आहे लॉन्चड इन 2001, म्हणजे विकिपीडिया जे आहे ते 2001 मध्ये लॉन्च झालेलं आहे. आता जीमेल हे जे आहे ते 2004 मध्ये लॉन्च झालेलं आहे. किती? 2004. त्यानंतर यूट्यूब लॉन्च
कधी झालेलं आहे तर 2005 मध्ये झालेलं आहे. आणि इंस्टाग्राम जे आहे ते 2010 मध्ये लॉन्च झालेलं आहे. आता या ठिकाणी विकिपीडिया 2001 मध्ये आणि इंस्टाग्राम कधी झालेलं आहे तर 2010 मध्ये. त्यानंतर जीमेल 2004, जीमेल जे आहे ते 2004 मध्ये जीमेल. आणि यूट्यूब आहे ते 2005 मध्ये. तर सुरुवातीला विकिपीडिया. आता विकिपीडिया हे मध्ये हे ऑप्शन जे आहेत ते बी आणि डी हे ऑप्शन विकिपीडिया आहे. पण विकिपीडिया नंतर जीमेल आलेला आहे पहा. त्यामुळं इथं जीमेल 2 नंबरला, 3 नंबरला यूट्यूब आणि नंतर इंस्टाग्राम, म्हणजे डी ऑप्शन हा या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला विकिपीडिया 2001, जीमेल 2004, यूट्यूब 2005 आणि इंस्टाग्राम 2010 साली लॉन्च झालेला आहे. त्यामुळं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे डी हे उत्तर ॲक्युरेट आहे असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. क्वेश्चन नंबर 39. तर या ठिकाणी स्वयं अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? आता या ठिकाणी नाही हे खूप महत्त्वाचं आहे पहा. बऱ्याच वेळेला विद्यार्थी ज्या वेळेला प्रश्नपत्रिका सोडवत असतात त्यावेळेस नाहीकडे लक्षच जात नाही पहा. तर नाही निगेटिव्ह प्रश्न विचारलेला असतो. आता इंग्लिशमधून असं विचारलेलं आहे पहा की विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर स्वयं टू इन्श्युअर द क्वालिटी ऑफ द कोर्स कंटेंट. आता इथं फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर स्वयं. तर इथं IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, भारतीय विज्ञान संस्थान, त्यानंतर NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, राष्ट्रीय मुक्त विद्या लक्ष्मी शिक्षण संस्था हे ऑप्शन दिलेले आहेत पहा. नंतर IIMB इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर आणि CEC कन्सोर्शिया फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन हे पर्याय दिलेले आहे. आता याच्यामध्ये नॅशनल कोऑर्डिनेटर स्वयंचा कोणता नाही असं आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. आता एक लक्षात घ्या की IISc. आता पहिलं स्वयं म्हणजे काय आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर स्वयं म्हणजे काय तर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स हा स्वयंचा लॉंग फॉर्म आहे. हा भारत सरकारचा उपक्रम आहे. स्वयं नावाचा भारत सरकारचा उपक्रम आहे जो मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम प्रदान करतो. आता स्वयंसाठी खालील राष्ट्रीय समन्वयक नॅशनल कोऑर्डिनेटर्स जे आहेत ते गुणवत्तापूर्वक अभ्यासक्रम सामग्री सुनिश्चित करण्यासाठी नेमलेले आहेत. आता कोणते आहेत तर IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांना नेमलेलं आहे. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कूलिंग यांना सुद्धा नेमलेलं आहे. त्याचबरोबर कन्सोर्शियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन यांना सुद्धा नेमलेलं आहे. आता IISc जे आहे ते विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी च्या प्रगत अभ्यासक्रमासाठी हे कार्य करत आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग जे आहे हे शालेय शिक्षणासाठी काम करत आहे. आणि कन्सोर्शिया फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन CEC पदवी स्तरावरील नॉन टेक्निकल अभ्यासक्रमांसाठी हे काम करत आहे. आता या ठिकाणी प्रश्न हा निगेटिव्ह आहे की कुणाची नियुक्ती झालेली नाही तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर
IIM बेंगलोरची नियुक्ती झालेली नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे IIM बी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर. आता या ठिकाणी याचं ॲक्युरेट उत्तर कोणतं आहे? IIM बी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर. आता हे जे आहे ते स्वयंसाठी राष्ट्रीय समन्वयक नाही, म्हणून सी ऑप्शन इज अ करेक्ट या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी दिलेलं आहे पहा. वेब 2.0. आता वेब 2.0 म्हटलं की लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचे विद्यार्थी खुश होतात, कारण वेब 2.0, वेब 1.0, वेब 3.0 हे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये आहे. तर प्रश्न असा आहे, वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शवते? असं प्रश्न आहे की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युजर जनरेटेड कंटेंट, युनिक ग्राफिक कोडिंग आणि युनिव्हर्सल ग्राफिक चिप सेट असं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पहा. तर इंग्लिशमधून हाच प्रश्न, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल एन्व्हायरमेंट व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन UGC स्टँड फॉर? आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वेब 2.0 म्हणजे काय हे आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. तर वेब 2.0च्या संदर्भात या ठिकाणी UGC म्हणजे काय तर युजर जनरेटेड कंटेंट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे वापरकर्त्याद्वारे तयार केलेली सामग्री जी असते, यामध्ये सोशल मीडियाच्या पोस्ट असतात, ब्लॉग लिहिले जातात, व्हिडिओ तयार केले जातात किंवा रिव्ह्यूज, पुनरावलोकन किंवा आणि विकिपीडियामध्ये लिहिले जातात. या सर्वांचा समावेश वेब 2.0 मध्ये होतो. त्यामुळं युजर जनरेटेड कंटेंट हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे ते शिक्षणाशी संबंधित आहे, त्यामुळं हे उत्तर नाही आहे. त्याचबरोबर युनिक ग्राफिक कोडिंग हे W 2.0शी संबंधित नाही. त्याचबरोबर युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट जे आहे हे सुद्धा वेब 2.0शी संबंधित नाही. त्यामुळे युजर जनरेटेड कंटेंट हे याचं करेक्ट उत्तर आहेत. अशा प्रकारे आपण ICTचे 5 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.